त्याने हॅलो हॅलो थँक्यू सो मच योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि काय सामना रंगला, चित्त थरारक लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. आणि शेवटच्या बॉलवर चौकाराची आवश्यकता असताना खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जय सावरई येलकुंदे टीमच्या माध्यमातून, आणि त्याच्याचमुळे तो संघ आता या स्पर्धेतून बाहेर झाला. अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आयोजकांच्या वतीनं. थँक्यू सो मच. हर्षल षटक क्रमांक पहिले घेऊन मार्ग सोयल बॉलिंग मार्कवर जानूस पोड इताडे आणि त्यांच्या विरोधात सामना तुम्ही पाहतायत. जय हनुमान कांडवल बी या दोन संघादरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सलामीची जोडी योगेश्वर पाटील आणि त्याच्या सोबतीला बॅटर निखिलला तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्ग सोईल गोलंदाजी करण्यासाठी. हर्षद पहिला बॉल फुल टॉस होता आणि ड्राईव्ह करण्यात आला ऑन साईडला. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. ऑफ द मार्क होत असताना बॅटर योगेश्वर. जय हनुमान खांडवल बीचा आपण विचार केला तर या सीझन मध्ये तेवढी चांगली सुरुवात या टीमची आपल्याला बघायला मिळाली नाहीये. परंतु आता सौमिक केबल नेटवर्क चषकापासून ती सुरुवात ते करणार का? स्वीप करण्याचा प्रयत्न होता, दिशाहीन बॉल आणि अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल. खरं तर हर्षदला आपण नेहमीच तिसऱ्या ओव्हरमध्ये किंवा चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना पाहिलंय. अक्षय सुरेकरला नेहमी आपण नवीन चेंडूसह गोलंदाजी करताना पाहिलंय. परंतु आज पहिल्या षटकामध्ये हर्षद गोलंदाजी करताना यावेळेला पुन्हा ड्राईव्ह केला मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त मिळेल एकच धाव. एमर्जिंग प्लेअर मागच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट एमर्जिंग प्लेअर म्हणून हर्षदची निवड झाली आणि मागच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून योगेश्वर पाटीलची निवड झाली. आणि त्याच दोघांमध्ये आता हे बॅटल सुरू आहे, त्याच्यामुळे हे बॅटल बघायला मजा येईल. 4 धावा धावफलकावरती. मागचा सामना काय पाहायला मिळाला, हाय स्कोरिंग सामना. हो व्हॉट अ शॉट, लॉब केलाय एक्सा कव्हरला. बॉल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय सीमा पार. क्लासिकल चौकार. बघा फटका होता, क्लासिकल चौकार आपल्याला बघायला मिळाला निखिलच्या बॅटमधून. या चौकारानं निखिलनं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. टीमची टोटल आता 8 वर जाऊन पोहोचते. सुरुवात कमालीची पाहायला मिळाली आहे. यावेळेला पुन्हा फोर्स केला, आता लॉंग ऑनला. अगोदरचा लॉंग ऑफ होता, आता लॉंग ऑनला. ही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय आणखी एक चौकार. आणि पाहतोय सध्या निखिलच्या बॅटमधून पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना 2 चौकार लागोपाठ त्याच्या बॅटमधून आलेत. आफ्टरनून सेशन पहिल्या फेरीतील शेवटचा सामना अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला प्रॉपर टाइम करता आलेला नाही. आणि हा बॉल मात्र डॉट बॉल हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हर्षद वेलेकर. 12 धावा स्कोर कार्डवर सुरुवात चांगली राहिली आहे ती जय हनुमान कांडवल बी साठी. या सुरुवातीची गरज होती आणि ती सुरुवात आता फलंदाजाने मिळवली आहे. आता रिवर्स पलटी स्ट्रोक, हाही बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे. जबरदस्त डाव पाहायला मिळाला. पहिल्याच ओव्हरमध्ये काय सुरुवात केली आहे, पॉझिटिव्ह स्टार्ट मिळून देत असताना बॅटर निखिल मैदानात तुटून पडलाय. तिसरा चौकार त्याच्या बॅटमधून आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एंड ऑफ दी पॉवर प्ले. टीमची टोटल विदाउट लॉस 16 धावा. एक्सलंट.
आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. 16 विदाउट लॉस आफ्टर पॉवर प्ले. पॉवर प्ले मध्ये जो स्टार्ट हवा होता, जी सुरुवात हवी होती, ती सुरुवात आता या ठिकाणी मिळाली आहे. जय बजरंग भावाले, वीरेन स्पोर्ट भावाले आयोजित तुम्ही स्पर्धा पाहता सौमिक केबल नेटवर्क चषक 2025 हे पर्व. यानंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होणाऱ्या पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल संजय स्मृती सावतच्या विरोधात. चला, मुठवल आणि सावत यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. एकाच ग्रामपंचायतीमधील दोन संघ आता तुम्हाला एकमेकांच्या समोर दिसणार आहेत. फुल टॉस कव्हर ड्राईव्हचा फटका, क्लासिकला फटका होता. सेकंड ओव्हरमध्ये दैवत आल्या गोलंदाजी करण्यासाठी आणि 2 धावा दैवतच्या विरुद्ध त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 18 वर. क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका होता. थोडासा संयमी खेळ आता योगेश्वर सध्या करताना, कारण निखिलने एका बाजूने आक्रमण सुरू केले आणि त्याला कुठेतरी साथ देणं गरजेचे आणि त्याच्याचमुळे थोडंसं आता सावत पवित्रा त्यानं स्वीकारला. दैवत वेळेकर इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, कमी गतीने टाकलेला बॉल आणि यावेळेला मात्र प्रॉपर टाइम करता आलेला नाहीये. हा चेंडू मात्र डॉट येतोय. आज बरेचसे खेळाडू अनुपस्थित दिसत आहेत संघामध्ये. साई पाटील दिसत नाहीये, नवनाथी दिसत नाहीये, जे सिनियर खेळाडू आहेत टीमचे. जानू स्पोर्ट इताडे संघाचा विचार केला तर संजय स्मृती चषकामध्ये चांगला खेळ त्यांचा राहिला होता. मला वाटतं जितूही संघामध्ये नाही आज. सोडून दिला बॉल आणि विकेटच्या बाहेर मला वाटतं बॉल पीस झाला. यस, पंचांचा नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आणि फ्री माइंडेड फटका आपल्याला येथे बघायला मिळेल का? धावफलकावरती धावा झाल्या ते 19 रन्स. दैवत या पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. फ्री हिटचा बॉल योगेश्वर सामना करेल. फ्री हिटचा बॉल आहे, हवेत आहे चेंडू. मिस्टॅमिंग क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल पकडला परंतु खेळाडू बाद होणार नाहीये. योगेश्वरला हेच माहिती होतं म्हणून तर त्याने विदाउट प्रेशर हा फटका एक्झिक्यूट केला. झेल स्वरूपामध्ये जरूर झेल त्या ठिकाणी पकडला होता जरूर, परंतु फ्री हिट असल्यामुळे फलंदाज तेथे बाद होऊ शकत नाही, बाद घोषित केला जाणार नाही. एका धाव्याने स्कोर देखील आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 20 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 20 रन्स. ओव्हर नंबर 2 दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. चांगल्या टोटलकडे जावं लागेल, कारण मागचा सामना तुम्ही बघितला 50 धावा बनवूनही एलकुंदे संघ येथे पराभूत झाला. शेवटच्या बॉलपर्यंत ती लढत होती. यावेळेला पुन्हा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. दैवत सातत्याने एक्स्ट्रा धावा खर्च करतोय आणि या धावा कुठेतरी बी वाढेल, येणाऱ्या डावामध्ये चेजिंग करताना कठीण पडतील. ओ हो, सफल झाला. ऑन साइडला पिकअप शॉट, भिरकावून दिल्या बॉलला लॉंग लेगच्या पलीकडे. निखिल ऑन फायर, सिक्सर त्याच्या बॅटमधून. कडक शॉट, काय टायमिंग होतं, प्रॉपर परफेक्टली मिडल ऑफ द बॅट घेत असताना बॉलला भिरकावून दिले थेट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहू शकता शफल झाला, हलकासा लेंथ बॉल होता, विकेटवर येणारा बॉल आणि त्या बॉलला थेट धाडलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता येणारा षटकार. धावफलक वेगाने पुढे गेले. दैवतच्या विरोधात पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. आणखी एक डॉट बॉल
सातत्यानं दैवतच्या विरोधात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. षटकारानंतर डॉट बॉल डिव्हीचा आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 27. मागच्या सामन्यामध्येची शेवटच्या बॉलवर चुकी झाली. ती चुकी खरं तर त्या क्षेत्ररक्षकाला पुढची टुर्नामेंट येईस तोपर्यंत झोप देणार नाहीये. इथे फटका फसलाय, मिसटायमिंग आहे. मिड विकेटला फिल्डर येतोय चेंडू खाली. आता चुकी होणार नाही आणि आता पहिला धक्का लागेल. निखिलच्या स्वरूपामध्ये पहिला खेळाडू बाद होतोय. दैवतनं मिळून दिली सफलता. निखिलनं बाद होण्यापूर्वी धावा बनवल्या 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने एकूण 18 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती 27 असताना खांडवल बीला पहिला धक्का लागलाय. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी अक्षयला गोलंदाजी मार्कवर आणलंय. फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. योगेश्वर तिसऱ्या षटकाला आता सुरुवात करतोय. अक्षय सुरेकर स्ट्रायकिंग एंडला. योगेश्वर पुलचा फटका ऑन साइडला ऑन द ग्राउंड फटका पाहायला मिळाला. फक्त एक साऊथ येथे मिळेल आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 28 धावा 28. ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. वालशिंद बापदेव पाड्याचे ऐतिहासिक क्रीडांगण, अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे क्रीडांगण आणि बऱ्याच वेळानंतर खरं तर आता ह्या मैदानावर आपल्याला स्पर्धा बघायला मिळाली जी कालच संपन्न झाली वालशिंदची आणि आज भावळीकरांनी या मैदानावर स्पर्धा आयोजित केली. पूर्वी या क्रीडांगणावर देखील फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट व्हायचं, परंतु मध्यंतरी थोडासा ब्रेक आला होता. ओव्हर द विकेट यावेळेला पुन्हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. खराब क्षेत्ररक्षण, बॉल निघून चाललाय मागे, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. क्लासिकलला फटका होता, ड्राईव्ह करण्यात आला, परंतु कवचला फिल्डिंग थोडीशी खराब बघायला मिळाली आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. 4 धावा तेथे मिळाल्यात. या 4 धावांनी स्कोर पुढे जाताना 32 व 32 रन्स. षटक क्रमांक 3 अक्षय सुरेकर गोलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एंडला बॅटर रोहित. हो, समोर उडवलाय, लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय, त्याच्या वाक्या बाहेर. बॉल आउट ऑफ द ग्राउंड, सिक्सर. च्या साहाय्यानं स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत, 38 धावा 38 रन्स. पुन्हा एकदा पूल केलाय, बॉल हवे त्या इथे प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नाही आणि
खरं तर प्रॉपर पोझिशनमध्ये बॅटरला येता आलं नव्हतं आणि त्याच्याचमुळे फक्त एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने स्कोर पुढे गेले धावफलकावरती 39 धावा, 39 रन्स. थर्ड ओव्हरनं प्रोग्रेस, तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 39 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. अक्षय गोलंदाजी करतोय. थर्ड ओव्हरमध्ये अक्षयच्या गोलंदाजी क्रमामध्ये थोडासा बदल केला. नेहमी पॉवर प्लेमध्ये त्याला गोलंदाजी करताना आपण पाहिलं, परंतु आता तिसऱ्या षटकामध्ये त्याच्यावर जबाबदारी दिली आहे. योगेश्वर स्ट्रगल करतोय. एज होती त्या ठिकाणी, विकेट कीपर कडनं चूक झाली आणि थर्डमॅनला देखील एक क्षेत्ररक्षक होता त्याच्याही माध्यमातून चुकी झाली आणि योगेश्वरला पुन्हा जीवनदान मिळालंय. एका धावेने स्कोरही पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 40 धावा, 40 रन्स. एक खेळाडू आतापर्यंत गमावलाय, परंतु बघा ना, योगेश्वर भरपूर शांत दिसल्या डावामध्ये. त्याचा अभ्यास जरूर केला होता. इत्याडीच्या गोलंदाजांनी मात्र प्रश्न विचारले निखिलने खरं तर, आणि त्याच्यानंतर रोहितने देखील. एक चौकार एक षटकार त्याच्याही बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, पुन्हा टायमिंग सुरेख आहे, परंतु अंतर येथे मिळाले नाहीये. मिड विकेटला चांगला झेल आणि फायनली रोहित देखील आउट होतोय. धक्का लागतोय दुसरा खांडवल बी संघाला. लॉफ्ट करण्यात आलं होतं, मिडविकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी चांगला झेल पकडला. 40 धावा स्कोर कार्डवरती येथे लागल्यात आणि 3 षटकांचा खेळ संपन्न. धावा खूप चांगल्या प्रकारे लागलेल्या आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, त्याच्यानंतर दैवतच्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या आणि आता अक्षय सुरेकरच्या ओव्हरमध्ये 13 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. रितेश गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अंतिम षटक घेऊन मार्गस्थ सामना करेल बॅटर योगेश्वर. 40 धावा स्कोर कार्डवरती, चांगली टोटल आहे. राकेश नवीन बॅटर आलाय. पहिलाच बॉल रितेशचा खोलवट टप्प्याचा होता. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा फिल्डर प्रयत्न करत होता. झेल खाली येण्याचा मात्र तेथे झेल पकडू शकलेला नाहीये. थोडासा कठीण झेल होता. 2 धावाही त्या ठिकाणी मिळाल्या योगेश्वरला. योगेश्वरच्या बॅटमधून एकाही वेळेला तेवढा प्रॉमिसिंग टायमिंग बघायला मिळाला नाहीये. 2 धावांनी स्कोर आता 42 वर जाऊन पोहोचले आणि आता शेवटचे 5 बॉल डावामधून शिल्लक आहेत, त्याच्यामुळे तो प्रयत्न करेल की इथून मोठे फटके यावे. यॉर्क लेंथ होता, इथे धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉल आले अखेर रितेशच्या माध्यमातून. अशाच पद्धतीने डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील. ज्या वेळेला तुम्ही इथून धावा थांबवाल त्याच वेळेला तुम्हाला कुठेतरी एक मोमेंटम मिळेल आणि येताना बॅटिंग करताना तो आत्मविश्वास तुमच्या फलंदाजांमध्ये दिसून येईल. परंतु या ओव्हरमध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या तर कुठेतरी मजबूत स्थिती. पुन्हा फॉलिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. योगेश्वर पूर्णपणे फेल ठरला या मॅच मध्ये आतापर्यंत तरी. लागोपाठ 2 चेंडू डॉट येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, 42 धावा. ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. रितेश वळालाय आता, या वेळेला फटका फसलाय. झेलची संधी आहे. हर्षद वेलेकर चांगला झेल त्यानं पकडलाय. फलंदाज होतोय बाद. खरा प्रदर्शन योगेश्वर पाटीलचं या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळालं. 42 धावा धावफलकावरती असताना धक्का लागलाय. हा तिसरा जय हनुमान खांडवलबीला. मुंबईची बाई तुझ्याकडे फिकर का
पुन्हा एकदा रितेश फुल टॉस बॉल आहे ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं बॉल येतोय आणि एक धाव इथे मिळाली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केलाय आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. कुंदन आल्या नवीन बॅटर. या 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती तुम्ही पाहणार आहात 44 44 रन्स. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो समोर फोर्स करण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑनला. एक धाव इथेही मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू होतोय बाद. धक्का लागला शेवटच्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी 45-46 धावांचं लक्ष असेल जानूस पोडिताडेला सामना जिंकण्याकरिता. वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस येथे करणार आहोत आणि मी विनंती करेन अजित पाटील यांना की आपण आपल्या शुभाचे टॉस करावं. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि टॉस येथे करतोय एका बाजूला सौमिक केबल नेटवर्क आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग भावाले. जय बजरंग भावाले अशी मागणी होती आणि तेच आलेलं आहे. संजय स्मृती सावध टॉस जिंकलाय. काय निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण करणार. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ राहिला. कैलास पाटील कुठेतरी फॉर्म मध्ये आलेला आहे तर जरूर या मॅच मध्ये कैलास पाटील कडून आणखी तुला काय अपेक्षा? हो एवढा सांगतो 100% द्या आणि सगळ्यांनी मॅच जिंकण्याचा प्रयत्न करा. शुभेच्छा असतील तुला देखील. विशाल तुलाही आम्ही शुभेच्छा देतोय. नाणेफेकी संपन्न झाली आहे. टॉस जिंकला या ठिकाणी टीम संजय स्पोर्ट्स सावध आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू. धन्यवाद टॉस बॉक्स. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. एकूण टार्गेट असेल या ठिकाणी सामना जिंकण्याकरिता 46 धावांचं. 45 धावा स्कोर कार्डवरती लागले आणि आता हे आव्हान इथून पार केलं जाणार का हे पाहणं इंटरेस्टिंग. षटक क्रमांक पहिलं. धावांचा पाठलाग सुरू झालाय या ठिकाणी. पहिला चेंडू डॉट बॉल. कॅप्टन आलाय सलामी करण्यासाठी. सलामीवीर साहिल आणि त्याच्या सोबतीला बॅटर अक्षय. राकेशनं पहिल्या षटकाला सुरुवात केली. डॉट बॉलनं तो आगाज करत असताना चांगले टार्गेट सेट करण्यात आले परंतु पॉवर प्ले आता इथून महत्वपूर्ण असेल. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. फटका फसलाय मिडॉनला. फिल्डर येत आहेत आणि पहिला धक्का लागतोय इताडे संघाला. आई झुंगा वाली
शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पाहू शकाल या ठिकाणी या चेंडूची छेडछाडी करण्याचा प्रयत्न विशाल बर्डोलेने केला, परंतु चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही, बाईटचा इशारा. आणि पाहू शकाल या ठिकाणी शुभागमन होतोय सन्माननीय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये या संपूर्ण पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत, बाभलगावचे समाजसेवक सन्माननीय राजेशजी नामदेव पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्याच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय प्रदीपजी गायकवाड, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय सचिनजी जाधव आणि सन्माननीय निलेशजी भंडारी, गणेशजी भंडारी, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. शेवटचा सामना पाहतो आपण पहिल्या फेरीतील जानूसपूर इताडे विपक्ष जय हनुमान खांडवल ब या दोन संघादरम्यान. हो, फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु मिड विकेटला फिल्डर तैनात केला आणि त्या अनुषंगाने पाहतो की सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. दुहेरीचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु पहा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला ताळमेळ आपण पाहतोय. आणि पाहता पाहता दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट आपण जर पाहिलं तर 46 46 धावांचा सध्या पाठलाग सुरू आहे. राकेश ने मात्र सुरुवात केली आपल्या पॉवर प्लेच्या खेळाला. आणि आतापर्यंत आपण पाहतो की चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो, कारण साहिल इथे मात्र शून्यावरती बाद होऊन गेला. आणि आता अक्षय सुरेकर आणि विशाल पटोळे हे दोन खेळाडू आपल्याला मात्र पाहायला मिळतात. अजून एक चांगला चेंडू पाहू शकाल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि त्या अनुषंगाने पाहतो की कुठल्याही प्रमाणात तिथे सुद्धा मात्र कनेक्शन झाला नाहीये. 2 दिवसांचा 16 भावालेकरांचा सोमेक केबल नेटवर्क चषक 2025. वेलकम रॉकी भाई. लोपुटा चेंडू बॉलर पाठ ड्राईव्ह, फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफला मात्र थोडीशी मिस्टेक. दुरीचा पुन्हा प्रयत्न, इथे धोका निर्माण होऊ शकतो. आणि यस, त्या धोक्याला सामोरा चाललाय विशाल. धावचीच्या स्वरूपात बाद झाला. दुसरा धक्का लागेल टीम जानूसपूर इताडे संघाला. अतिघाई संकटात हे दृश्य मात्र आपण पाहिलं, कारण फिल्डिंग आपण पाहतो की कुठेतरी थोडीशी मिसफील्ड झाली होती, परंतु लगेचच मात्र त्या ठिकाणी आपली चूक त्यांनी रिकव्हर केली आणि पैकी सुद्धा मात्र चांगल्या एंडला पाहिले आपण. आणि त्याचमुळे पाहतो की रनआउटच्या स्वरूपात मात्र दुसरा गडी मात्र जानूसपूर इताडे संघाने मात्र गमावलाय. न्यू बॅटर दैवत वेलेकर आलाय 4थ्या क्रमांकावरती. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न, ज्या षटकाची मात्र आवश्यकता होती जय हनुमान खांडवल बस संघाला, तो षटक मात्र या ठिकाणी कंप्लीट केला आहे रोहितनं, आय थिंक राकेशनं. फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये 5 धावा खर्च केला, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिली. आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतोय गोलंदाज निखिल जाधव. वेळेवरती सुद्धा तुम्हाला मात्र त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे, कारण टायमर ऑन आहे. लक्ष असू द्या, 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही 3 षटकं टाकली नाहीत तर त्याचा तुम्हाला भुर्दंड मात्र भोगावा लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला मात्र 30 यार्डच्या सर्कलमध्ये ठेवणं गरजेचं राहणार आहे. आणि सर्व नियम प्रत्येक टीमसाठी लागू आहेत जोपर्यंत फायनलची मॅच होत नाही तोपर्यंत. 18 चेंडूचा खेळ येण्या बाकी. 18 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 41 धाब्यांची आवश्यकता असेल टीम इताडे संघाला. शेवटच्या क्षणाला 5 उपचार एक्झॅक्टली फक्त चॉप केला आहे आणि चेंडू चालला आहे थर्ड मॅनच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. गेली मकरंद स्पोर्ट मुठबॉल विपक्ष संजय स्पोर्ट सावध या दोन संघादरम्यान पुढील सामना असेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी धनेश आणि खुश संघ फाईट करेल चालू सामन्यातील विनर संघाच्या विरोधात. हो, जबरदस्त फ्लॉविंग स्वीप, कडक शॉट आणि चेंडू चालला फाईन लेगच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतो दैवतच्या बॅटमधून.
आणि वजन अगदी आपल्या गुडघ्यावरती त्यांनी ट्रान्सफर केलं आणि प्लाविंग चला चेंडू जरूर मात्र आपण पाहतो की हरवलाय, परंतु विनंती करतो की आपण जास्त वेळ घेऊ नका. तुमच्यासाठी नवीन चेंडू देण्यासाठी आमची कमिटी पूर्णपणे सज्ज आहे आणि तुम्हाला जो पुढील जो खेळ आहे तो तुम्हाला नवीन चेंडूवरती सुरू ठेवायचा आहे कंटिन्यू. चला, कारण या सामन्यानंतर तब्बल अजून 4 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि प्रत्येक सामना आज आम्हाला 4 षटकांचाच कंप्लीट करायचा आहे. या उद्दिष्टाने आज आम्ही या ठिकाणी प्रत्येक सामन्याकडे मात्र बारकाईने लक्ष केंद्रित करतोय. 2 चेंडू मात्र आतापर्यंत निखिलने हाताळले. दोन्ही चेंडूवरती पाहिले 2 चौकार आले आणि दैवत मात्र पाहतो की पूर्णपणे आपल्या संघाला मात्र त्या ठिकाणी बाक करून देण्याचा प्रयत्न करतोय. हो, रिव्हर्सचा फटका आता बाहेर काढला होता. स्वतःवरती फार निराश आहे, नाराज आहे, कारण चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क नाहीये. ऐकेर पहिला निर्धाव चेंडू निखिलच्या भात्यामध्ये पाहिला की तो त्याने बाहेर काढलाय आणि कुठेतरी निखिल आपण जर पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे, प्रॉपर गोलंदाज आहे जे हनुमान खांडवल बस संघाचा, आणि तो मात्र कुठेतरी वापसी करण्याचा प्रयत्न करतोय. वापसी तुम्हाला करावी लागेल कारण मोठा मंच आहे. पुन्हा चॉप करण्याचा प्रयत्न, म्हणजे पहिली 2 चेंडू जर पाहिले तर कुठेतरी इताडे संघाच्या बाजूने होती, परंतु मागील 2 चेंडूचा खेळ आपण पाहिला तर आता मात्र खांडवल संघाच्या बाजूने पाहायला मिळतात. हा खेळ क्रिकेटचा आहे, वार आणि पलटवार, रंग बदलणारा हा खेळ. बारी बारी सबकी बारी. पहिले ती इताडे वालो की, अभी हे खांडवल वालो की. परंतु आता 5वा चेंडूवरती काय घडणार, मोठा फटका येणार का? रिबसचा फटका, प्रॉपर कनेक्शन आणि या ओव्हरमध्ये येणारा दैबतच्या बॅटमधून हा 3रा चौकार. करतोय आज इम्प्रोवाइज स्ट्रोक जास्त तो खेळण्याचा प्रयत्न करतोय, कारण सरळ बॅटने आतापर्यंत त्याने एकही स्ट्रोक केला नाहीये. कारण तिन्ही चौकार जर आपण पाहिले तर वेगवेगळ्या अंदाजामध्ये आपण पाहिले. पहिला चौकार चॉपच्या मार्गातून मात्र त्याने प्राप्त केला, दुसरा चौकार अगदी फ्लॉविंग स्वीपच्या माध्यमातून त्याने प्राप्त केला आणि 3रा चौकार पहा रिबसच्या माध्यमातून. म्हणजे अगदी विकेटच्या पाठीमागे जास्त त्याने खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणि आता मात्र पाहतो की फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आता मात्र आपल्याला या ठिकाणी थोडासा आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय. मॅच बॉल आलाय. फिल्डिंगकडे आपण लक्ष वेधले तर लॉंग ऑन डीप मध्ये आहे. शॉर्ट वाईडिश मिड विकेटला एक खेळाडू तैनात केला. आय थिंक वाईडिश मिडॉनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहू शकाल. डीप मिड विकेटला एक फिल्डर स्क्वेअर लेग तुम्ही पाहू शकाल, अगदी डीप मध्ये तैनात केला. लॉंग ऑफ आहे वाईडिश क्षेत्रामध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात. डीप पॉईंटला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. आणि इथे मात्र पहा सिंगलसाठी प्रयत्न होता, फक्त संत गतीने चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इन स्विंगर चेंडू आला आणि लेग स्टेम मध्ये त्या ठिकाणी उद्ध्वस्त केला आणि अखेर मोठी विकेट्स प्राप्त केली टीम जय हनुमान खांडवल बस संघाने. परंतु त्या षटकामध्ये 2 डॉट सुद्धा आपण पाहिले आणि एक मोठी विकेट सुद्धा मात्र त्याने आपल्या टीमला प्राप्त करून दिली. आणि अशा रीते 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धाबा धावफलकावरती लक्ष आपण जर पाहिलं तर 46 धाबांचं लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे. आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 29 धाबांच्या आवश्यकता दरम्यान या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीनं आपण एज अ मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल देणार आहोत त्याचे पुरस्कर्ते सावतगावचे उद्योजक खंडूशेठ पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण व्हावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 3रा षटकाला सुरुवात करते गोलंदाज प्रवीण. 12 चेंडू आणि 29 धाबा आणि नवीन फलंदाज पाहू शकाल नवनाथ भुईरच्या सोबतीला आता मात्र रितेश तिसकर आलाय.
अक्षय सुरेकर आहे. पाहू शकाल अक्षयला मात्र आज ॲज अ सलामीवीर ओपनर म्हणून त्याला मात्र त्या ठिकाणी पाठवलं गेलं, परंतु जास्त स्ट्राईक त्याला मिळाली नाही आहे. परंतु आता मात्र पाहूया की इथे त्याच्या केल्यामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळू शकेल का. वेलकम बाळरामजी मेहर. लंच ब्रेक नंतर पुन्हा त्यांचा शुभागमन होतोय. त्यांच्या सोबतीला रामकृष्ण काकडे, हे सर्व आमचे 7 स्टार कम्युनिटी आहे. पावलाचा वापर केला परंतु चेंडू बाटमध्ये कुठला संपर्क नाही. आणि आज आपल्या संस्थापक अध्यक्ष साहेबांची स्पर्धा आहे, म्हणजे आपल्याला उपस्थिती दाखवणं फार गरजेचे आहे. आणि पाहतो की आज प्रत्येक स्टार आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरुवात चांगली केली प्रवीणनं. पहिल्या चेंडू पाहू शकाल त्या ठिकाणी निर्धाव हाताळलाय. आणि आता 11 मध्ये 29ची गरज. हो फुलटॉस गॅप शोधलाय परंतु पाहू शकाल पंचांचा बीमर नो बोलता इशारा आणि चेंडू मिड विकेटच्या पलीकडे 4 धावांसाठी 5 फॉर. खराब चेंडू होता आणि पाहू शकाल त्या ठिकाणी त्या खराब चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा उचलला अक्षय सूर्यकिरणा. आणि पुढील चेंडू आता मात्र मिळेल की इथे फ्री हिट असेल, म्हणजे कुठेतरी शिरकाव कोणाची आता मात्र संधी जानूस पडिताडे संघासाठी प्राप्त झालेली आहे. ती चूक प्रवीणने केली, कारण सुरुवात चांगल्या चेंडू झाली परंतु कुठेतरी थोडासा व्हेरिएशन त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन करण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु चुकीची लेंथ त्याच्याकडून पाहायला मिळाली. फ्रीट बॉलचा सामना करतो अक्षय. ओ टायमिंग प्रॉपर नाही. स्वतः विकेट किपर चला चेंडूच्या खाली जरूर तिथे झेल घेण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू सुद्धा मात्र त्याच्या हातातून निसटला आणि अखेर सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची मात्र संधी मिळाली. 23 धावा धाफलक्यावरती आपण पाहतोय. 23 लॉस ऑफ 3 विकेट्स. आमच्या सोबतीला ॲज अ स्कोरर म्हणून प्रवीण केणे. नेहमी भावालीची स्पर्धा कधी कधी आम्ही कव्हर करतोय, त्यावेळी मात्र प्रवीण केणे ॲज अ स्कोरर म्हणून आम्हाला नेहमी ते साथ देत असतात. हा प्रेम त्यांचा आहे आपल्या स्पर्धेवरती, आपल्या संघावरती, आपल्या गावावरती. त्याचं करूया आपण हार्दिक स्वागत. ऑन द राईज करण्याचा प्रयत्न करतो. चेंडूचा अगदी कार्पेटच्या सहाय्यानं मिड विकेटला. हो पुन्हा दूरचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज सेफ आहे. जबरदस्त पंचांची कामगिरी आपण पाहतोय. तिन्ही पंचाच्या वतीने पहिल्या सामन्यापासून पंच गोकुलदास पाटील सर असतील, पंच शानू कुरेशी सर असतील किंवा पंच शकील कोडी सर असतील, आपण सातत्याने पाहतो की पडगा टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असतात तेव्हा तेव्हा ही त्रिमूर्ती आपल्याला त्या विभागामध्ये पाहायला मिळत असते. आणि आज आमने लोणार क्रिकेटच्या माध्यमातून या चालू सीझनमध्ये प्रथमतः ही त्रिमूर्ती आपण पाहतो आणि उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या वतीने आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. आणि हा खेळ आता इथे मात्र या ठिकाणी जानूसपुर इथे सगळ्याला करावं लागेल की सिंगलला डबल, डबलला तिहेरीमध्ये मात्र तुम्हाला इथून कन्वर्ट करावं लागेल. जर मोठे फटके तुमच्याकडून येत नसतील तर तुम्हाला हा खेळ आणि हा प्लॅन तुम्हाला मात्र या ठिकाणी वापरावा लागेल. आणि तोच प्लॅन मात्र वापरण्याचा प्रयत्न करतो रितेश आणि अक्षय. इथे मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल अगदी बाहेरच्या दिशेने निघाला निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. तुम्ही जर डॉट पर्सेंटेज जर इथे जास्त खेळले गेले तर मात्र लक्ष जो आहे तो मात्र तुमच्यापासून थोडंसं दूर जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने पाहतो की तुमच्यावरती प्रेशर जो आहे तो अधिक वाढू शकतोय. कारण आता मात्र पाहतो की 21 धावा 25 धावा धाफलक्यावरती झालेल्या आहेत आणि विजयासाठी अजूनही 21ची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ येणं बाकी. रिबसचा फटका बाहेर काढलाय आणि त्याच्यामध्ये सुद्धा मात्र तो अपयशी ठरलाय. की अशा प्रेशर सिच्युएशनमध्ये मात्र हा फटका खेळणं गरजेचं आहे की तुमच्याकडे ताकद आहे, कारण ऑन साईडला वेगाने वारे सुद्धा वाहत आहेत. त्या वाराचा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता. परंतु कुठेतरी रितेशची एक वेगळी मानसिकता होती परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मात्र तो असफल ठरला, सेल्फ फेल ठरला त्या ठिकाणी. हा चेंडू फार निर्णायक असेल. बॅटची लिडिंग एज आणि पाहू शकाल चेंडूचा अगदी बॅकवर्ड शॉट पॉईंटला सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती प्रवीण खर्च केली. जबरदस्त वापसी प्रवीणची पाहिली आपण, कारण त्याच्या या स्पेलमध्ये आपण भीमर नो बॉल सुद्धा पाहिल्या, त्याच्यावरती तब्बल 5 धाबा पाहिल्या परंतु वापसी लाजबाब. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 26 धाबा आणि आता विजयासाठी 6 चेंडूच्या किल्ल्यामध्ये अजूनही 20 धाब्यांची गरज. काय सुरुवात दैवतने केली होती आपल्या इनिंगला. तब्बल 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले परंतु स्वतः संयम मात्र त्या ठिकाणी कंट्रोल दाखवू शकला नाही आणि अखेर
निखिल जाधवने त्याची मात्र विकेट्स मात्र त्या ठिकाणी प्राप्त केली. चला वेलेसाठी मात्र विनंती करतो की आपण थोडंसं सहकार्य करा. पाणी पाजण्याचं कार्य सध्या करतायत आणि आज असं वाटतं की आय थिंक जितू भोईर इन ॲक्शनमध्ये नाही आहे आणि त्याचमुळे पाहतो की कुठेतरी अक्षयला असेल, रितेशला असेल किंवा विशालला असेल तिथे मात्र प्रमोशन दिलं गेलं किंवा आज नवनाथ भोईर सुद्धा इन ॲक्शनमध्ये नाही आहे. येस, आणि त्यामुळे पाहतो की क्रमांकामध्ये भरपूर चेंजेस पाहतोय आपण आणि आज मात्र त्या दोघांचे मात्र कुठेतरी बॅटिंगमध्ये आज उणीव भासते. सन्माननीय सावतगावचे उद्योजक ज्यांच्याकडून आम्हाला स्पोर्ट्स सायकल प्राप्त झालेली आहे, खंडूशेठ पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न बाबा. इथे मात्र पाहू शकाल लिडिंग एज विकेट किपर चेंडूच्या खाली आणि मात्र या ठिकाणी विकेटचं पतन रितेशच्या स्वरूपात. अजून एक धक्का लागेल टीम जानू स्पोर्ट इताडे संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय हर्षद वेलेकर, परंतु त्याच्यासाठी आता मात्र कठीण समीकरण आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कुठल्याही क्षणाला मात्र पलटवार करू शकता. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 20 धाबांची आवश्यकता. फुलटॉस आणि त्याच्यावरती तगडा प्रहार आणि चेंडू चालला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धाबांसाठी षटकार. सामना संपला नाहीये. मॅच ऑन. एक नम्रतेची विनंती आहे, जो आमचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे त्या ठिकाणी एक बलेनो 4 व्हीलर गाडी आहे. त्या मी चालकाला विनंती करतो की आपण थोडीशी ती गाडी तिथून बाजूला करा. आमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर बलेनो गाडी आहे. त्या चालकाला, त्या मालकाला विनंती असेल की आपण थोडीशी गाडी आपण तिथून बाजूला पार करा. अजून एक फोर्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु या फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याचवेळी पाहतो की ओ माय गॉड, मोका भी दिया और छक्का भी दिया. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर टीम इताडे संघासाठी. खेळ आणि आता मात्र येणारा 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये आता विजयासाठी 8 धाब्यांची गरज. सामना होता कोठे आणि आता सामना आला कोठे. 20 धाबा इथे मात्र इथे रोखायच्या होत्या योगेश्वर पाटीलला, परंतु कुठेतरी चुका होतात या शेवटच्या ओव्हरमध्ये. पंचांचा न बोलता इशारा. चेंडू जरूर हवेत होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल जरूर पकडला होता, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल 1 धाव पलून सुद्धा पूर्ण केली गेली. 2 धाबा तिथे मात्र ऍड केल्या गेल्या. पुढील चेंडू असेल फ्रीट आणि आता येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 6 धाब्यांची गरज. एक आके मात्र पाहतो की या ठिकाणी पिक्चर मध्ये येत असताना जानूस्फोट इताडे संघ. सुरुवातीला असं वाटलं होतं की मात्र पूर्णपणे सन्नाटा पाहायला मिळतो खेळाडू कक्षामध्ये, परंतु जसा मात्र योगेश्वरचा स्पेल आला तब्बल मात्र त्याच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धाबा जोडल्या गेल्या. फ्रीट बॉल ऑन साइडला क्रॉस मध्ये फटका फुलटॉस वरती एक्झिक्यूट केला आणि चेंडू चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अक्षयच्या बॅटमधून आलाय या फ्रीट चेंडू वरती 4 धाबा. क्रिकेट रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आणि तो रंग आता मात्र बदलायला सुरुवात झालेली आहे. पूर्णपणे सामन्यावरती पकड निर्माण होती टीम जय हनुमान खांडवल बस संघाची, कारण 6 मध्ये 20 धाबाचं संरक्षण मात्र योगेश्वरला त्या ठिकाणी करायचं होतं, परंतु आता शेवटच्या 2 चेंडूवरती विजयासाठी 2 धाब्यांची गरज. काय बॅटिंग केली आज हर्षद वेलेकरनं
आणि त्याला चांगली साथ दिली अक्षय सुरेकरनं. परंतु इथे अजूनही सामना संपला नाहीये. 2 चेंडूमध्ये 2 धावा इथे मात्र वाचवल्या जाणार का खांडवलच्या माध्यमातून, की त्या 2 धावा इथे मात्र अक्षयच्या बाटमधून मात्र आपल्याला पाहायला मिळणार का? हो, चांगला फटका संत गतीने चेंडू चला मिड विकेटला. एक धाव मात्र कंप्लीट झाली. दुरीचा प्रयत्न होतोय, फेकी पाहू शकाल विकेट किपर एंडकडे आणि 2 धावा कंप्लीट आणि सामना जिंकलाय जानू स्पोर्ट इताडे संघानं. अभिनंदन जगनशेठ पाटील, अभिनंदन जानू स्पोर्ट इताडे आणि हार्ड लक टीम जय हनुमान खांडवल ब. Player of the match and goes to